तर नमस्कार मित्रांनो, मोहन घोडे ब्लॉग्स या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आपण आज फोपसंडी कळमजा माता मंदिर या मंदिराकडे आपण जाणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. या वरती या. नमस्ते. नमस्ते का राम राम. तर मित्रांनो, आता आपण आहे डुक्करदारा या ठिकाणी. इथं खाली बघू शकता तुम्ही घोडेवाडी इथनं वरती आलो आहे आपण. कळमजा माता तिकडे जाण्यासाठी रोड आपल्याला खाली समोर घर दिसतंय तुम्हाला. त्या घरापासून ते वरती आहे, तिकडे कच्चा रोड जातोय. वरती गाडी नाही जात, निम्म्या रस्त्यापर्यंत जाते. तिकडनं पण आहे आणि शॉर्टकटनं इथनं जवळ पाय पाय जावं लागतं. चला तर मग आता आपण मंदिराकडे जाऊया. गाईड बघा आपले पुढे चालेत कसे, काठी घेऊन चालेल. रोड माहिती आहेत ना तुम्हाला? हा, ते चला अजून आपल्याला अर्धा तास लागेल इथून जायला वरती. तर थोडं वरती आल्यावरती आपल्याला एक घर लागतं. त्या घराजवळ आपण आता आलेलो आहे. इथं खळा आहे. इथं आजी हरभर बाजूला काढते. वाळलेला हरभर आहे तो. ते बाजूला काढते. ते कुठून हातात एक लाकूड आहे. समोर आपल्याला घर दिसतच आहे. ते तिथनं आपण वरती जायचं आहे. पण आजीला विचारू आपण. आजी बोलते हे कुत्रे आहेत, तिथं जाऊन नाही येणार तुम्हाला. आपण समोरून वाट दाखवते आम्हाला आजी. तिथनं वरती जा बोलते. मग आपण तिथनच वरती जाऊया. तर चला शेठ, आपण आपल्या मार्गाला चला. आता इथनं वरती जायचं आपल्याला. तर वरती आल्यावर तुम्ही समोर बघू शकता हा झप आहे. इथं कुत्रे तर आपल्याला तिकडनं जाऊन नाही देणार. आपण इथनं आलो वरती. इथनं वरती वाट आहे छोटीशी बारीक. तिथनं वरती आल्यावरती तुम्ही बघू शकता. आता ह्या नेचर फोपसंडीचं समोर तुम्हाला गाव दिसत आहे, फोपसंडी गाव. आणि इकडे वरती थोडं वरती अजून गेलो, थोडं सपाट आहे पुढं, आणि पुढच्या बाजूने असं जायचं. आणि इकडे समोर तुम्ही बघू शकता हा डोंगर राजना. तिकडे पण बघण्यासारखं आहे, तिकडे पण आपण जाऊया. आता नाही जमणार आपल्याला जायला, आता वेळ नाही. तर आपण वेळ भेटला कधी तर मग आपण तिकडे पण जाऊया. मग आता इथनं वरती आता समोर तुम्हाला दिसत आहे हा डोंगर. आता तिकडे जायचं आहे आपल्याला. तर इकडं मागचा नेचर तुम्ही बघून घ्या, किती भारी वाटतंय बघायला. छान असं वातावरण आहे. हवा सुटली वरती. बघू शकता आपण मंदिराजवळ आलेलो आहे आता. तर आता आपण इकडं मंदिराच्या बाजूला वरती बघू शकता जंगल आहे खूप. इकडे पण जंगल आहे खूप. खूप दाट जंगल आहे. या दाट जंगलात डुकर, सांबर, काही पण कोणते पण जनावर असू शकतात. एकटं जाऊ नका कोणी. एकटं जाण्याचं गाईड सोबत असेल तरच जा तुम्ही. तर बघू शकता नेचर हा आता फेब्रुवारी महिना चालू, त्यामुळं पावसाळ्यात खूप भारी मस्त बघायला इकडे. मध्ये मंदिरात जाऊन बघूया कसं काय वातावरण. इथं कोणच नाही सध्या. मग हे मंदिर कळमजा माता मंदिर. खूप मस्त वाटतंय, निवांत वातावरण आहे इथे. इथं आपण आता दिवा लावूया.
इकडे बघू शकता आता हे मंदिराच्या ह्या बाजूला काय आहे. आपण इकडे नाही एवढं काही नाही बघण्यासारखं. इकडे जंगल आहे खूप दाट. आणि इथं समोर हे कशासाठी हे तुळस ना, तुळशीसाठी हे केलं. आणि खाली इकडे बघा, इकडे आपल्याला दगडावरती सिंदूरला कळमचा माताचे पाऊल आपल्याला बघायला भेटतात. खाली इकडे मंदिराच्या समोरच आहे. इकडे मंदिराच्या डाव्या बाजूला दाट जंगल आहे, तुम्ही बघू शकता. आणि बाजूला मग इथं राधा कृष्णाचा फोटो आहे वर तुळशीला. तर आमच्या शेठचं बघू आता चेहरा काय म्हणतोय. काय शेठ दमले का? काय करायचं, पाणी प्यायचं? शेठ दमलेत आमचे. वरती पाणी प्यायचं नाही, खाली इथं इथं समोर तुम्हाला जाब दाखवतो. त्या घराजवळ आपण जाऊन पाणी पिऊया, तिथं जरा थांबू. चला बाय बाय नेक्स्ट. तर आपण आता इथं घराजवळ आलेलो आहे. तर कुत्र बघा, नवीन माणूस दिसला का धरतोय आपल्याला. कसं धावून येतोय बघा. काय नाव आहे त्याचं आजी? नाव काय आहे नाव? बंट्या. बंट्या बंट्याला आवाज दिला, बंट्या शांत बसते. गट्टू शेट कापले बघा काठी घेऊन. नकोय मारून नको. एकटीच आहे काय? एकटीच आहे. तिकडे पळालाय तू. भेटायचं शपथ. गेला लांबलाय. आपण त्या घराजवळ आहे, आता पाणी पिलो आहे. तर आतमध्ये जाऊन आता बघू शकता इथं वासरा आपल्याला बघायला भेटतात. गुरं पण आहेत, पण ते आता रानामध्ये चरायला गेले आहेत. तर हे वासरं बघू शकता. जवळ नवीन माणूस आलो, इकडे तिकडे बघतात, ते घाबरतात. आणि इकडे चूल आहे, बघू शकता स्वयंपाक इथंच केला जातो. तर आपण आता बाहेर आलो आहे. तर बाहेर आल्यावरती असं तुम्ही बघू शकता, असं कौलाचं असं सुंदर असं घर आहे. हे छोटस घर आहे. बाजूला तुम्ही बघू शकता हा नेचर. आता बंटी शांत झाला आहे, तो आता जवळ नाही येणार. त्याला दगड उचलला तर लांब पडतोय. आणि समोर आपल्याला जाप दिसत आहे, तिथनं आपण वरती गेलो होतो. आणि वासरू पण आता घाबरलेला आहे. हा नवीन माणूस असला का इकडे तिकडे पळतोय. कुत्रा दमच काढत नाही. आता बंटी शांत नाही बसत. आता बैल पण घाबरले आहे.